हे बघा, ह्या पोरीला लवकर साडीच चॉईस होत नव्हती. शेवटी मग तिने मला कॉल करून बोलून घेतलं. मग फायनली त्यात साड्या जिने काढल्या होत्या तिला आवडलेल्या, त्यातली मी 1-2 साड्या सिलेक्ट केल्या. आणि हे बघा, आमचे दाजी बैठकून असे बसले होते. किती वेळ म्हणतात त्यांचं शॉपिंग चालू आहे, साड्या सिलेक्ट करायच्या चालू आहेत वगैरे. तरी आमच्या दीदीला काही साडी लवकर पसंत पडत नव्हती. असंच तिचं चालू होतं सगळं. आमच्या मॅडम चालल्या साडी घेऊन बाहेरच्या लाईटमध्ये, नॅचरल लाईटमध्ये साडीचा कलर चेक करायला. कारण की शॉपमधील लाईटमध्ये कलर वेगळा वाटतो आणि बाहेर घरी नेल्यानंतर साडीचा कलर वेगळाच दिसतो. म्हणून तिने आधीच चेक करून घेतली, खात्री करून की बाहेर साडी कशी दिसते, चांगली दिसते का म्हणून. छान आहे की, दाखव की मला. दाखवल्या शोध साड्या बघ. भारी वाटते साडी ग. हे पण छान आहे. ह्या साड्या तिथे अगदी झाल्या तू काही दुकान नाही घ्यायचं, मला ठेवायला पाहिजे फ्रेंडने कामाला. काका तिला कामाला ठेवा. तिला साडीच लवकर चॉईस होत नव्हती आणि ते काकाही काय बोलत नव्हते. का की काकांना ही त्या माहीत आहे की हिला काय लवकर साडी चॉईस होणार नाही आहे. आणि की आम्ही नेहमीच ह्या दुकानात जातो, नेहमीच इथून साड्या वगैरे खरेदी सारखीच असते इथून. त्यामुळे नंतर तर दीदी स्वतः जाऊनच साड्या बघत होती. शोधून अख्खं दुकान खाली घेऊ नकोस म्हणजे झालं. कोणती साडी शोधतीयस तू? तिला दोन साड्या आवडल्या होत्या. त्या साड्या तिला सापडत नव्हत्या. नंतर तिने शेवटी सगळं दुकान शोधून शेवटी त्या साड्या तिला सापडल्या आणि मला दाखवायला घेऊन. असा कलर तू घे, चांगले वाटते ती साडी. येस. आमचा हा माणूस असा भूकंप येऊ दे नाही तर काय होऊ दे. हो ना? हो, इकडे काय बी होऊ दे, तुमचं तुम्ही करा, मी बसतो निवांत. हो बघा ना पटकन. आता एक परत आलोय तर दिसते. सांग बरं, नक्की ना? हो. बाहेर नाही ना डलबिल वाटत? मग येऊ का? भारी वाटते अरे, कलर छान वाटतात, फ्रेश कलर. ते कशाला हलणार आहे? ते तुझं काय म्हणणार आहेत का? पिशव्या दे त्यांना. ते काकांना माहितीये, ती एक साडी घ्यायला आली की 5 साड्या नेती, 5 न्यायला आली की 10 घेती. ते बोलले पण नाहीत काय. हा, लग्नात ना. फायनली साडी सिलेक्ट करून झाल्यात. आता घेतल्या मी एकदाच्या साड्या सगळ्या. शॉपिंग काय ग, हे अडकवलं, डोक्यात टोपलं. आता इथून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जाणार होतो दाजींना ड्रेस घेण्यासाठी. आलो आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये. हे बघा, हे दोघं पुढं जाऊन
माझ्या आधीच ड्रेस सिलेक्ट करत होती. कुठला मग प्लेन आवडत हा कोणाच नको झालेला मग कुठला घेतो भेट ना आम्हाला इस्त्री करायचा कंटाळा म्हणून असे कपडे घ्यायचे का बंद करा छान आहेत म्हणजे आपण एका दिवशी इथं ना 4 सेट घेऊन गेलेले आहे म्हणून परत इथं झाले बघा हे 2 कलर नेहमी दाजींना सांगत असतो की काहीतरी वेगळं काहीतरी घ्यायचं शर्टमध्ये वगैरे पण त्यांना काही आवडतच नाही त्यांना नेहमीप्रमाणे आपले प्रिंटेड शर्टच आवडतात शेवटी आज त्यांनी प्रिंटेडमध्ये शर्ट घेतला लक्षात नाही रे साईड माझ्या नेली होती परत चेंज करायला लागली. आवडला का ड्रेस बरोबर लावा रे रस्ता क्रॉस करायलाच किती वेळ लावती पोरगी झाली शॉपिंग करून खरेदी करून झालेली आहे आमची सगळी अधिक मासाची कशी आहे मम्मी आज अधिक मास आता बियाणार नाही ते कोणाला करा करा चांगली पूजा करा घरून आणले वे काय करत नाही मम्मी चांगला डोकं टेकव आमच्या असे मोबाईल वाजते हॅलो बोल की आवडी घ्यायचं बसलोय रे म्हणलं हो हो काढलेत व्हिडिओ काढलेत नवऱ्या हो बाई मध्ये आता काय म्हणतेस झाली का शाळा पोरांची नतमस्तक व्हावे नतमस्तक व्हावे आशीर्वाद द्यावे नाही बघ की सांगितलं तिथे आशीर्वाद बघ बघ ते बघ लोकात रे हे बघा कसं बसले आता बंद करा कंटिन्यू 5 मिनिटात परत फोन करतो दाजी नारायण नारायण करा चला कळीचा नारायण बादल्यांची रोजगार काय आंघोळ घालायची सासू 1 नंबरी तर जावय 10 नंबरी फक्त बोट धुवायचे मला जरासं घ्या पुढं बास की आता एवढा हा घे मम्मी चल बस खाली मम्मी माणसं व्हिडिओ घे जवळ न घे माणसं इथनं घे क्रॉस मध्ये व्हिडिओ घेऊन नाही व्हिडिओ फोटो मध्ये ती पोज दिली लगेच पदराला बसायचं पदराला कुणीच पुसले
हा मग वहिनी तर वाकावली पदरानेच पुसतात. हळदी कुंकू घेतलं तुझं पुसलं का कोणाचं पुसलं? तुझं पुसलेलं कोमल वहिनी नंदचं वय हळदी कुंकू लावायचं नाही पायाला नाही लावणार असली आपली दिवाळ ह्यांचा चालू आहे कार्यक्रम. हे बघा सगळे तुझ्या जे ना द्यायचे सगळे काय बसण्यावरून ह्यांचं चाललंय. मी टोपी घालतो त्याला बोल करतो. काढ बाय फोटो काढ तिकडे बघ मम्मी फोटो ना व्हिडिओ ठेवले जावा बी आवडे खाते लगेच. जावयाला चांगलं झालं आमचं. जावयाला आवडतं अनारस. आमच्याकडे अशा सिंपल पद्धतीने अधिक मास साजरा केला आहे. सगळ्यांचा अधिक मस्त बघायला लावला होता व्हिडिओ ना उभा ठीक आहे. तू बस किती मी ऐकते ती कुठं गेली? नाही माझं नाही धुवायचं मला हळदी कुंकू लावायचं सर किती किती थोडी ऐकत नाही अगं धुवायचं तिला तर धुना घे ना चला धुवून. ना, ऐक ना त्यांचं त्यांच्या पद्धतीने चालेल तुझ्याच पद्धत का सारखी का तू? पाहिजे बारी असू दे हळदी कुंकू लावा फुल बी संपव फुलं असं दे थांब त्याला तू वाजाडे तुझी वाजाडे तर व्हायचं तर कधी दाजींला अनारस आवडलेत जास्त त्यामुळे ते खातायत. चांगली टेस्टी पण मी दोन्ही काम करतेय सध्या. व्हिडिओ पण घेतेय. नको मी कुंकू घाला हे बघा दोन्ही काम चालले. व्लॉग घ्यायचं पण चाललंय आणि व्हिडिओ घ्यायचं पण चाललंय. याला कुणाची कसं घालते तूच घाल की चला वहिनी पाणी दे टाक उलट जाता येईल जा पाणी दे माझे बाहेर सिर पाणी दे घे गं पुढची फुलं उचलून टाकते आणि यांचं खायचं काम चाललंय. बाबा हसण्यावारी घेतात ना मला लय हसायला येते आज थोडंसंच लावा. घे मम्मी तू वरती घे भरायला पप्पा बसून द्यायचा ना. बसा येते बा नाही मी उगाच एकाच राहते. वेळी होईल ट्रॅव्हल का उशीर मग जावया